प्रिंटिंग वरचा हा प्रश्न आहे. प्रश्न आपण पाहूयात. एका प्रिंटरला पुस्तकांची छपाई करताना पृष्ठ क्रमांकावर जेवढे अंक असतील तेवढे खिळे छपाईसाठी लागतात. जर पुस्तकात एकूण 188 पानं असतील तर त्या प्रिंटरला किती खिळे लागतील? आता जेवढा पान क्रमांक असेल, पेज नंबरवर किती अंक आहेत तेवढे खिळे लागतात. म्हणजे 1 अंकी पान असेल तर 1 खिळा, 2 अंकी पान असेल 2 खिळे, 3 अंकी पान असेल 3 खिळे. मग सेपरेटली आपल्याला काउंट करायला लागेल. मग 1 अंकी पानं किती असतील 188 पानाच्या पुस्तकामध्ये? 1 अंकी स्टार्टिंग कुठनं होते? 1 पासनं, तर कुठपर्यंत असतील? 9 पर्यंत. मग 1 ते 9 म्हणजे एकूण किती पानं आहेत? 9 पानं आहेत. मग 9 पानांसाठी प्रत्येकी 1 खिळा म्हणजे एकूण किती खिळे लागतील? 9 खिळे लागतील 1 अंकी पानाला. 2 अंकी पानं कुठपासून सुरू होतील? 10 पासनं. सो पेज नंबर 10 पासून ते पेज नंबर 99 पर्यंत प्रत्येक पानाला 2 खिळे लागतील. मग 99 ते 10 किती अंक होतात? एकूण 90 अंक होतात किंवा 90 पेजेस होतात. आणि प्रत्येक पेजला 2 खिळे म्हणजेच 180 खिळे त्या ठिकाणी लागतील. 3 अंकी पानं ही जर आपण विचारात घेतली तर 100 पासून ती सुरू होतील. कुठपर्यंत घ्यायची? किती पानांचं पुस्तक आहे? 188. मग 100 ते 188 मग टोटल किती पेजेस झाली? वरची 88 आणि 100 म्हणजे 89. सो 89 जी काही पानं आहेत याला प्रत्येकी 3 खिळे लागणार आहेत. 89 गुणिले 3 267 खिळे टोटल लागतील. मग जर आपण एकूण किती खिळे लागतील असं विचारलंय, या सगळ्यांची आपल्याला टोटल करायला लागेल. आणि 9 अधिक 180 अधिक 267 या सगळ्यांची जर तुम्ही टोटल केली तर तुम्हाला उत्तर तुमचं मिळेल 456. म्हणजेच एकूण 456 खिळे ते पुस्तक प्रिंट करण्यासाठी लागतील. अशाच प्रश्नांचा वारंवार तुम्ही सराव करा. कमेंट बॉक्समध्ये असाच आणखी एक प्रश्न दिलेला आहे, तो सोडवून त्याचं उत्तर निश्चितपणे कमेंट